नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। सध्या मी आहे अहमदपूर शहरातून जो घोडगा रोड गेलेला आहे, या रोडवरती तुम्ही बघू शकता माझ्या डाव्या बाजूला ही गाडी जी आहे पूर्ण वयस्कर नागरिकांनी भरलेली आहे। का भरलेली आहे हे नेमकं पुढे जात आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। कारण उजव्या माझ्या बाजूला बघू शकता तुम्ही डोळ्याचा दवाखाना आहे, छत्रपती संभाजी राजे नेत्र सेवा प्रतिष्ठान अहमदपूर द्वारा संचलित मिराजी आय केअर डोळ्याचा दवाखाना। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी डॉक्टर गजानन माने यांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून लोकांच्या डोळ्यांची सेवा केली जात आहे। नेमकी काय स्थिती आहे या नागरिकांकडून मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। माझ्यासोबत काही हे डोळ्यांच्या समस्याग्रस्त असलेले काही नागरिक असले आहेत, मी त्यांच्याशी संवाद साधणार। आता कुठून आलात तुम्ही? देऊळून आलात? कुठे चाललात आता? नांदेड। कशासाठी चाललात? डोळ्यासाठी ऑपरेशन। कुठं होणार आहे ऑपरेशन? ऑपरेशन जंगमवाडी। बरं बरं बरं। आणि काय कसा आहे, खर्च किती आहे, काय नाही, तुम्हाला काय माहिती देणं? काहीच नाही, पहिलं की आमचं डोळ्यावर फुकटच झालेलं आहे। बरं। आणि आताही फुकटच झालेलं आहे, यायला जायला फुकट गाडी आहे। बरं, म्हणजे 1 रुपये तुम्हाला लागत नाही? ना, त्या 200-400 रुपये खर्च येते ना सगळा, बाकीचा काहीच खर्च नाही। म्हणजे आता तुम्ही बेलूरून तुम्ही इथं अहमदपूरला आलात, म्हणजे तितकाच तुमचा खर्च नाही फक्त अहमदपूरहून जाणे आणि येणे। बरं, तुम्ही कुठून आलात? ते आमच्या सोबतचे आहेत। बरं, तुमच्या सोबत आहेत का? आणखी काही मी नागरिकांशी संवाद साधणार आहे। तुम्ही कुठून आलात का? बरं, किती खर्च येतो डोळ्याचं ऑपरेशन जर करायचं झालं तर? काय तुम्हाला अनुभव काय आहे सगळा? अनुभव काय साहेब, खर्च काही येत नाही, तर तपासणी तेवढी लागते। बरं, म्हणजे आपल्या गावापर्यंत येण्यासाठी। बरं, तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं? हा, झालं। आणि आता दुसऱ्या डोळ्याचे? आता दुसरं। तुम्हाला कोणी सांगितलं हे माहिती की हे मोफत सगळे प्रक्रिया होणार आहे? साहेबांनी सांगितलं, गावात गाडी असते। बरं, म्हणजे डॉक्टर गजानन माने यांच्या माध्यमातून मोबाईल व्हॅन तयार करण्यात आलेली आहे आणि गावोगाव जाऊन लोकांच्या डोळ्यांची मोफत तपासणी सुरू आहे। आणि त्यांच्या माध्यमातून हे लोक आज डोळ्याची तपासणी करून घेण्यासाठी, ज्यांना काही आजार आहेत डोळ्याच्या बाबतीत, ते सगळे मोफत करण्यासाठी हे नागरिक जात आहेत। आजी कुठून आलात तुम्ही? बरं, कशासाठी चाललात? बरं बरं बरं। किती मुलं आहेत तुम्हाला? बरं बरं बरं। म्हणजे कोणत्या डोळ्याचं ऑपरेशन आहे तुमच्या? आता काय होते त्याला? दिसत नाही का? बरं बरं बरं। किती पैसे सांगितले तुम्हाला? हां, बरं बरं। आता हे सगळं मोफत होणार आहे, तुम्हाला पैसे लागणार नाही, कसं वाटतंय? बरं बरं बरं, ठीक आहे। आपण तुम्ही कुठून आलात टाकू? बरं, किती पैशामध्ये होणार आहे तुमच्या ऑपरेशन? हां हां, तुम्हाला सांगितलं काही पैसे प्राप्त करावं लागतील? हां, बरं बरं। आजीकडे जाणार आहे, आजी खूप खुश आहेत आणि आजीच्या डोळ्याचं आता ऑपरेशन होणार आहे। बघू शकता तुम्ही। मला सांगा, कोणत्या डोळ्याचं ऑपरेशन आहे? काय होते डोळ्याला? हां हां, काय सांगितलं डॉक्टर गजानन माने जे आहे, किती रुपये खर्च देऊन सांगितले? म्हणून तुमच्या याच्यावरती एवढं चेहऱ्यावर आनंद आहे। बरं बरं बरं। कशी वाटायला आम्हाला एवढी मेहरबानी केली, पण तर आपण थेट जाऊया बसून, आपण डॉक्टर गजानन माने साहेबांकडे जाऊया। कारण गेल्या अनेक वर्षापासून त्यांचं खूप सुंदर पद्धतीने काम सुरू आहे, तुम्ही बघू शकता। थोडक्यात आपण या ठिकाणी चालक आहेत या बसचे, आपण त्यांच्याकडे थोडंसं त्यांची बोलण्याची इच्छा आहे। तर किती दिवसापासून आहात या सेवेमध्ये आपण? मी साहेब 30 वर्षापासून आहे। बरं, आता या इतक्या लोकांना मोफत सगळी तपासणी होणार आहे, त्यांची ऑपरेशन सुद्धा मोफत होणार आहे। नेमका हा खर्च कुठून केला जातो? कोण आमचे टॅक्स आहे ना, टॅक्स सगळीकडे करून देतात। नाही तर दवाखाना पुरा खर्च ते सांभाळतं पेशंटचा। फक्त आमचं नेणं आणि आणणं आमचं काम आहे। सगळ्या पेशंटला सुखरूप न्यायचं, सुखरूप आणायचं।
एवढं आमचं काम आहे. आता 30 वर्षापासूनचा अनुभव तुमचा हो. लोकांमध्ये तुम्ही राहतात, वयस्कर लोकांमध्ये काय अनुभव आहे, कसं वाटतं या लोकांमध्ये आणि राहिलं? यांच्या संग राहिलं म्हणजे मला एक आनंद वाटतो की गरीबाला समजा मी साथ दिला म्हणजे मला कुठेतरी आशीर्वाद लागत. माझ्या एक मनानं मला एक सुंदर समाधान आहे. मी यांची सेवा केली तर मला कुठेतरी काही भेटू शकते. माझ्या मुलाबाळाला म्हणा, माझ्या घरात संसाराला म्हणा, काहीतरी मला समाधान होते. मी यांची सेवा केली. खूप धन्यवाद सर. मासूम भाई, हे लोक जे आहेत अहमदपूर शहरापासून आणि परिसरातील सर्व खेडेगावातील लोक आहेत आणि ज्यांच्या डोळ्याच्या समस्या आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि काही वेळातच आता ही गाडी निघणार आहे नांदेडकडे रवाना होणार आहे. पुढे आपण डॉक्टर गजानन माने यांच्याकडे जाऊया. आपल्या डॉक्टर गजानन छोटंसं जे आहे ऑफिस आहे, या ठिकाणी डोळे तपासणी कक्ष आहे, तुम्ही बघू शकता. त्याला या ठिकाणी माझ्यासोबत डॉक्टर गजानन माने आहेत. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी ज्यांच्या डोळ्याच्या समस्या आहेत त्यांच्यावरती उपाय कमी खर्चामध्ये कसा इलाज होईल याच्यावरती त्यांचं जास्त भर देण्यात येत असतो. आपण त्यांच्याकडून सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया. सर्वांना आधी जाऊ. मिरागी नेत्रालय छत्रपती संभाजी नेत्रसेवा प्रतिष्ठान अहमदपूरद्वारे फिरती नेत्रालय मोबाईल व्हॅन आपण आणलेली आहे. ज्या रुग्णांना ग्रामीण भागामध्ये माणूस गुरजू लोक येत नाहीत अहमदपूरला, अशा रुग्णांसाठी मोबाईल व्हॅन आपल्या गावातून मोफत नेत्र तपासणी करणार व अशा ज्या लोकांना मोतीबिंदू आहे अशा लोकांचं मोफत मोतीबिंदू लेस टाकून शस्त्रक्रिया केली जाईल. ते पण जंगमवाडी लाईट नेत्र रुग्णालय इथे. पेशंटला जाण्यासाठी येण्यासाठी 1 रुपया सुद्धा खर्च लागत नाही. ज्या रुग्णांना बीपी शुगर आहे ते पण तपासणी आम्ही अहमदपूरलाच करतो. जर ज्या रुग्णांना बीपी शुगर जास्त असेल अशा लोकांचं आम्ही कॅन्सल करून त्याचा रिपोर्ट घेऊन जेव्हा त्यांचं बीपी शुगर नॉर्मल आहे अशा लोकांचं मोफत लेन्स टाकून ऑपरेशन करतो. ती शस्त्रक्रिया कमीत कमी प्रायव्हेट दवाखान्यामध्ये 7 ते 8 हजार रुपये खर्च येतं. अशा लोकांचं आम्ही मोफत ऑपरेशन करून छत्रपती संभाजी यांच्या आदेशानुसार आम्ही जे काम करतो हे काही 5-6 वर्षापासून काम चालू आहे आमचं. आणि संघटनेच्या मधून आणि स्वराज्य संघटना वर्धापन दुसरा असल्यामुळं व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड नेत्रसेवा आघाडीच्या वतीने ग्रामीण भागात जाऊन मोफत नेत्र तपासणी करून ज्या लोकांना मोतीबिंदू आहे अशा रुग्णांचं मोफत अहमदपूरला बोलून तपासणी करून त्याचं मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर करत आहोत. जर काही गावामध्ये काही रुग्ण असतील ज्यांना कमी दिसत असेल अशा रुग्णांनी मिरागी नेत्रालय अहमदपूर माने मेडिकलच्या बाजूस येऊन पण नाव नोंदणी करावं. अशा रुग्णांची तपासणी फी जे 100 रुपये लागेल, बाकीचा पेशंटला खर्च जायचा यायचा लागणार नाही. ज्या रुग्णांचं ऑपरेशन झाल्यावर फक्त 150 ते 200 रुपयाचे ड्रॉप टाकायचा खर्च लागेल, बाकी तरी कुठलाच खर्च लागणार नाही. आणि आवाहन करतो की जळकोट तालुक्यातील अहमदपूर आणि सावरगाव पिनगाव सर्कलमध्ये ज्या लोकांना मोतीबिंदू आहे अशा रुग्णांना कमी दिसत असेल अशा रुग्णांनी तपासणी करण्यासाठी यावं. ज्या लोकांना मोतीबिंदू असेल अशा रुग्णांचं मोफत दर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आमची इथे गाडी येते. लॉयन्स नेत्र रुग्णालय जंगमवाडी इथे नांदेडची आहे. ती गाडी आल्यानंतर पेशंटला घेऊन जाते, आणून पण सोडते. असे गरजू लोक आहेत ज्या रुग्णांना 5 ते 6 हजार खर्च करून सुद्धा लागणार नाहीत, कारण की निसर्ग साथ देत नाही, शेतकऱ्यांवर पैसा नाही. आणि याच्यामुळे काय झालं, कुठलाही प्रोग्राम घ्यायला गेला आणि कुठल्याही लोकांना दृष्टी आहे तर डोळे आहे तर माणूस आहे, त्याच्यामुळे डोळ्याची काळजी घेतली पाहिजे. ज्या रुग्णांना शुगर असून मागचा पडदा जर कमजोर असेल अशा रुग्णांची सुद्धा तपासणी आपण इथे करणार आहोत. ज्या शुगरमुळे ज्या लोकांना जर कमी होते, मागच्या पडद्यावर सूज येते, अशा लोकांची पण तपासणी होईल. एवढं सांगायचं आवाहन करतो की जे गरजू लोक असतील, ज्या गावात आतापर्यंत ॲम्ब्युलन्स आमची गेली नाही, गावातले सरपंच असतील, आजी माजी सदस्य असतील, अशा लोकांनी आमच्या मिरागी नेत्रालय कॉन्टॅक्ट करावं. तुमच्या गावात आमची गाडी येईल, गाडी आल्यानंतर मोफत तपासणी होईल. तीच तपासणी करायला जर गेलं प्रायव्हेट दवाखान्यामध्ये 200 ते 500 रुपये फीस असते. आमच्या छत्रपती संभाजी नेत्रसेवा प्रतिष्ठानमार्फत आम्ही गावोगाव जाऊन फ्री ऑपरेशनचे उपक्रम राबवत आहोत. जर काही गरजू लोक असतील अशा रुग्णांनी अहमदपूरमध्ये येऊन मिरागी नेत्रालय नाव नोंदणी करावी. मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला जर नक्कीच महत्त्वाची जर वाटली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकापर्यंत, मित्रांपर्यंत आणि जे डोळ्यांपासून समस्याग्रस्त आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत आहे IVN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हचा कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.